महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। नीट पेपरफुटीच्या कथित गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलंय। याच अन्यायाविरोधात दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक मागील 19 दिवसांपासून उपोषणाला बसलेत आणि आता त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्रातूनही मोठी ताकद मिळाली आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात सायंकाळी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शेकडो जिंतूरकर रस्त्यावर उतरले। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या एका भव्य कॅन्डल मार्चद्वारे नागरिकांनी केंद्र सरकार विरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला। त्यांच्या भवितव्याशी खेळ खपवून मुख्य मार्गावरून निघालेला हा शांततापूर्ण मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचला। सरकारने विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा विचार करावा आणि शिक्षण व्यवस्थेवरचा ढासळलेला विश्वास परत मिळवून द्यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी आंदोलकांनी केली। सहभागी नेते इस्माईल पैलवान, केशव बुधवंत, अरविंद कटारे इत्यादींचे चेहरे काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने एकत्र आले होते। जिंतूर पोलिसांनीही यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। आता प्रश्न उरतो, लाखो विद्यार्थ्यांच्या या आक्रोशानंतर तरी सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार का, की विद्यार्थ्यांचं भविष्य असंच टांगणीला राहणार? या गंभीर प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे नीट परीक्षेमध्ये जे काही गलथन कारभार झालेला आहे, जे काही पेपर फुटलेले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि या पेपर फुटीमुळे 22 विद्यार्थ्यांनी आपला जीवन प्रवास संपवलेला आहे। या विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी पर्यावरणवादी, गांधीवादी नेते सोनम वांगचुकजी दिल्लीत उपोषणाला बसलेले आहेत। पण हे निगरगठ्ठ सरकार, ज्याला हृदय नाही, ज्याला पाजर फुटणार नाही, असं हे सरकार त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही। त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि मागील 20 दिवसापासून त्यांचं जवळपास 10 किलो वजन कमी झालेलं आहे। सोनम वांगचुकांची या देशाला गरज आहे, त्यांच्या विचाराची या देशाला गरज आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ त्यांना न्याय मिळावा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, यासाठी आज आम्ही हा मार्च शांततेच्या मार्गाने काढला होता। तुम्ही हा मोर्चा काढला तर शासन प्रशासनाला काय दखल घेणार? आमची अशी विनंती आहे की तात्काळ धर्मेंद्र प्रधान हा जो केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। नमस्कार। आज इथं जमलेल्या तमाम माझ्या सहकारी मित्रांचं मी अगोदर धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा उपक्रमाला जे एक चांगल्या देशप्रेमीला वाचवण्याचा आम्ही जे उपक्रम केले सुरुवात, त्यांना लोकांनी आम्ही जे साथ दिले त्यांचं मी अगोदर धन्यवाद करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मगरूर जे सरकार आहे, BJP सरकार, यांचा मगरूरपणा हे निश्चितच आज नाही तर उद्या या देशासमोर देशाचे लोकच हे काढणार आहेत। कारण एवढा पहिल्यांदाच असं सरकार सत्तेत आलेलं आहे, इवन इंग्रजांनी सुद्धा एवढा माज दाखवलेला नव्हता, एवढा माज आज या BJP सरकारने या देशामध्ये दाखवलेला आहे। कारण याच लोकतंत्राच्या याच्यासाठी आपले कित्येक लोकांचं बलिदान गेलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। या स्वतंत्र भारतात आपल्याला ज्या न्याय हक्कासाठी आज 19 दिवस अनशन करावं लागतंय। याचा अर्थ काय आहे की हे जे सरकार आहे हे जुलमी सरकार आहे आणि अशा सरकारला धड्या शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि पुढची पिढी, हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी नक्कीच या देशामध्ये चांगला एक बदल घडवून आणतील, एवढी ही अपेक्षा आहे। हे 2 शब्द सांगतो। हे आम्ही जे आज हे जे मोर्चा आयोजन केलं आहे, हे सगळं म्हणजे असे पक्षाला काय हे बांधिलकी धरून केलेलं नाही। हे सर्वपक्षीय मोर्चा आम्ही असं हे केलता, पण जे पुरोगामी मोर्चा आहे, थोडक्यात हे मोर्चा पुरोगामी आहे आणि सोनम वांगचुक सारखे जे लढवय्ये आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आमचा हा मोर्चा होता। 20 तारखेला ते संसदेवर आकेपूच करतात, त्याच्यात आपलं काय सहभाग राहणार आहे? नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहेत। उद्या आज संध्याकाळी आम्ही त्या संदर्भात एक बैठक बोलवली आहे। जर काही जमलं तर आम्ही 20 तारखेला निश्चितच दिल्लीला बी जाऊ।